हॅलो अँड वेलकम बॅक टू DNR डेली फॅमिली ब्लॉग्स. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि आजचा ब्लॉग खूपच स्पेशल असणार आहे कारण आम्ही जात आहोत शेतात. तिथे आम्ही फिश पकडणार आहोत आणि चिकन, मटण, फिश असं काही काही वेगवेगळे टाईप्सचे रेसिपीज बनवणार आहोत शेतातच. आणि तुम्हाला फिश पकडण्यापासून तर बनवण्यापर्यंत A to Z सगळं दाखवणार आहोत. चला तर मग आता आपण जाऊया शेतावर. तर मग आता हे सगळे आता आहेत मेंबर्स, ते बघू शकता. हाय करा सगळ्यांनी. आणि मेन आमचे कारागीर कुठे? कार्यकर्ते. चला सगळे पार्सल वगैरे घेऊन चाललेले आहेत. मेंबर आलेले आहेत अजून. चला पावसात पिकनिक. पाऊस खूप पडतोय. हे तुम्ही घेतली छोटी घेऊ का मोठी? मोठी घेतली तुम्ही तुमची? आतमध्ये आहे ना? कुठे आतमध्ये? हां चालेल. लक्ष ठेवा. घ्या ना. हां ही घ्या. छोटी ठेवा. छोटी ठेवा. काय वस्तू काय असेल तुम्ही घेऊन एक ऑटो आणि एक बाईक. काय नाही एवढं काय. चालेल तेवढं चालेल थोडंफार. बोला गणपती बाप्पा. बस आईला घ्या ना ग. असे आम्ही बसलेलो दगडे कुठे
एक नंबर दिसते. काय बोलतात त्याला? कान बोलतात कान. सुरण का? अच्छा. नाही नाही दिसत. हे सुरणचा एक प्रकार आहे, कंदमूळ. ते चहा बरोबर खातात उकडून चपटा करून. एक चूल पेटवली दोन्ही साईडला बनवू शकतो जेवण. नाही, दोघी साईडला पेटची गँग निघाली आहे भांडी कुंडी घेऊन. ताई हो आई चला. चला मी बसत आहोत आणि आता निघतोय. त्यांना कुठे ते पकडतात का? त्या दिवशी आहे हे ना. रिकामी फ्रेश येता. ट्रॅक्टर आहे म्हणून आम्ही थांबलो. आणि आता आम्ही आलेलो आहोत आणि हा तणू आला. हा तणू मी छोटा बेबी क्रॅब पकडलाय. तणूचा भाऊ सारता. आणि आपण आलेलो आहोत त्यांच्या तबेल्यावर. हा दे बेबी क्रॅब. बेबी क्रॅब मम्माकडे. हे बघा, हे बघ, सांग कोण आहे? बेबी क्रॅब पकडला आहे तनूने. तनू घे, तनू जाऊ. हे बघा वरती बकेट. आमच्या बैलाचे साईचे ना दादा, साईचे आमच्या सगळ्या. अरे चप्पल कुठे? ठीक आहे नाही असू द्या. कसं प्लॅस्टिक ए तुम्ही आणली ती पिशवी कुठे ठेवली हो? ती बघा ती तिकडे त्याच्यात नाही. बघा वरती असं स्टेज बनवलाय बकऱ्यांसाठी. वाव. आणि दुर्वा गेली आहे काकीसोबत बकरे वगैरे. इकडून असं जायचं, इकडून असं. त्यांना काय खायला देतात? हा सगळं साफ करून ठेवलं. नाही काय करू ठेवलं. छोटे बेबी नाही येत ते. हा बघ बेबी. हे बघा दोन बेबी.
काम सुरू आहे. बरंच काय काय आणलंय ते. दादांनी घेतली चूल पेटवायला. मटण वॉश करून झालेलं आहे. वेगळे हे मोठ्या ताईंकडे द्यायचं आहे वाटतं. बरोबर, मोठ्या ताईंकडे बरोबर बरोबर. पुष्कळ होतील का हो? का कमी? हा, ठेवा बाकीचे. कमी नको पडायला. सगळं त्यांनीच घेतलंय दुर्वाच्या मम्मीने. काय नाही घेतलंय मी. मग कोणी घेतलंय? तांदूळच फक्त घेतली. याला प्लेट आता इथे बाजूला ठेवतो. काका बोलायचं बाबा. काय आमच्या मम्मीचं कार्यक्रम सुरू झालेला आहे. एक साईडला तोपर्यंत भात पण होईल. इकडे उभे राहा. विचारा ना फोन करून. यांनी सांगितलं ना, ते पण त्याच बॅचचे मेंबर आहेत. काय नाही, हे त्यांना पाहिजे, दादांना. बोरिंग का लावली? विचारा. हो, घरातून एक दुर्वाची मम्मी एक प्लेट आणा ना घरातून. काय नाही. ठीक आहे तसं. आमच्या मम्मीचं कळणी रस्सा बनवायचं काम सुरू झालेलं आहे. हा काकी. पैसे टाक लागतील. कपडा घ्या ना सांगतो. असू द्या, तिथे जा काकीकडे घेऊन. ते दुसरा पातळ, दुसरं चिकन पातळ करायचं आहे. लसूण दुसरं आहे. खोबऱ्याचं वाटण पण आहे. हे पाणी टाका. बंद करा सांग. आम्ही चिकन पॉपकॉर्न, तुम्ही चिकन 65. नाही, कलेजी 65. पहिले सांग बंद करायला. पाणी वाया जातो नुसतं. हे माझं मी मॅरिनेट करते. लिंबू लास्ट राहिलेलं आहे फक्त वॉश करायचा. आणि मला द्या ना माझं बोनलेस. मला मॅरिनेट करायचं आहे. पण ते मी ह्याच्यातच कर. हे तुम्हाला स्टार्टर अगोदर बनवून ठेवलं असतं मी. कळणी आणि हे 65 काय हो ह्याच्यात ठेव मॅरिनेट करायला. त्यांनी दिले ना वैसासाठी. हा घ्या. पण नाही, हे भाजी घालायसाठी दिले. मग कटोरा बघ. कुठे भाजी घालणार? कोणती भाजी आहे? मग घ्या ते खालून धुवून घ्या. नाही, ते राहू दे तसंच नंतर. ह्याचं बाजूला काढून ह्याच्यात फ्राय करूया. फ्राय करायला का? हां चालेल. आता माझ्या हातात पाणी टाक. ह्याचे मला थोडंसं काय चाकू आहे. हां चाकू आहे. पहिली साबण आहे का? साबण नाही वाटते. किती आहे. तुम्हाला पण घ्यायचंय घ्या. याने काय पकडून आणलंय शेतामधून? काय आणलंय? दादाचं मध्ये तीन पण विटा 3-4 चिकन पॉपकॉर्न. गॅस नका.
पुष्कळ होईल. असू दे काय असू द्या. चला बघू. वा ते येल्लो वाला ना. वा आमचे बँक मॅनेजर साहेब बसलेले आहेत खोपऱ्यात. बँक मॅनेजर सुटार सांग टीचरला पाठवायचंय. वाड्याची आजी होती म्हणून सांगितलं. अच्छा चल चल. वाव कसे आहेत. अच्छा अशी मजा वेगळीच असते काय रे. आणि तू काय सुट्टी सांगितली. काय सांगितलं कारण. आणि याने काय कारण सांगितलं. वाड्याची म्हातारी मेन. आणि बिचारा टेन्शन मध्ये. मला स्कूलवाले बघतील तर काय बोलते. जाईल. हे फोन आलाय का तुला. त्याचा स्मेल येतो. सगळे मस्त लागले कामाला. काय वा फक्त चमचा डवळ्याला फक्त टेस्ट साठी आलेत ते. हे याच्यात थोडंसं नमक टाकू. त्यांना नमक टाकायला देऊ नका. मसाल्यात नमक नाही. मसाल्यात आहे की माहित नाही ना मग किती त्यांना देतो. असतो पेरी पेरीत असतो. याच्यात नमक लागतं. कांदा कापून झालेला आहे. लागतंय थोडं तरी. थोडं एकदम थोडंसं घेते. तू काय करते. ए थोडंसं याच्यात नमक घाल ना. कुठे पण नको टाकू. इथे थोडंसंच घाल. दाखवलं ना. थोडंसं बोलू नका. हा एक दिवस काळे तीळ टाकून. काय तू दॅट इज चप्पल काढून हे करा. आपलं 65 पण होईल. ऐका ना ध्रुवाची मम्मी झालं. अच्छा हां. मॅरिनेट करून ठेवा. काय करायचं. माझं मॅरिनेट व्हायला ठेवलं. हो तुमचं मॅरिनेट राहिलंय. कलेजी कधी. ते स्टार्टर आहे. कसं रेसिपी सांगा जरा. मी पण असं पहिल्यांदाच बघितलंय. हो ना मग पहिल्यांदाच बघितलं मी पण. लिंबू टाकू. मगापासून रेसिपी चालतात पण त्या हात लावला नाही. लिंबू टाका वरतून. याच्यात काय ठेवता. मी माझं याच्यात कळायची फ्राय करायची. मग करू मी माझं. हा तिथे कर ना मग ते खातील ना. त्याच्यावरती आर पडलाय त्याच्यावर ठेवा कारण तो जाळा असला ना ते करपटले लागणार पूर्ण. गरम तर होईल तोपर्यंत. तुमचा कार्यक्रम इथे सुरू करताय का. मी कढई ठेवते यालाची फ्राय करायला. तिकडे पण काय चालू आहे. ठेवा मी फ्राय तिकडे करू मग. अरे मी स्टार्टर येते. मला अगोदर स्टार्टर करायचंय. आणि हे चुलीचं पाहिजे तर मग हे तिकडे घ्या. मी इथे पॉपकॉर्न करते. ते तिकडे फक्त इथे हे करतोय ती ग्रेव्ही बनवतोय. अच्छा हे माहीत द्या ना त्यांना.
काय काय टाकतात ते सांगता तुम्ही त्याचं लावा तिथे लावा ना ते परत इथे येणार आहे. तुमचं झालं की मग मला इथे करावं लागेल. मला कढई पाहिजे फ्राय करायला. त्याला पण साबण लावून घेऊ का? काळी नको व्हायला. त्याला काय लावू? त्याला काय नका लावू आता ठेवा. नाही ना फ्राय करायला हीच सफिशियंट. तुम्हीच बनवता खतरनाक. आमची पोरांची पाहिजे असते तेच पत्ता हे घालताय बघ बडे मसाला तेजपत्ताच नसेल मग. लोक एकच पीस तो पण दुसरं एक पान हा, नावाला. छोटा करा तवा. हे चुला. हे कसं वाटत काय त्याच्यामध्ये कांदा खोबरा अद्रक पेस्ट वेगळी केली त्याच्यानंतर भाजून सगळा घेतलं. छोटा चूल छोटी करायला लागेल. असं ढकलून द्या ना. हो मग मजा. अचानक झोपली आहे काय ही बघ. हो मी जेवण बनवतो ए त्यांना पण पाहिजे असेल ना दादा. चट. पुढे भाजायला जाणार ना. जास्त पण दिलत नाही ना. वरून टाकलं तरी असू द्या. मला त्याच्यात मैदा काढायचं सगळं. रवा पण आणलाय. फिश भेटलीच नाही तर काय. नाही असू द्या. कशाला सगळे भरत आपल्या तर माझी झाली रिकामी. असू दे. कांदा कापून देऊ का? कांदा टोमॅटो लिंबू आहे. हे यूज करा तुम्हाला पाहिजे होतं नंतर. कशाला माशा होती ते ठेवलं. तिथेपर्यंत शिजवून घ्यावी मग त्यात मटण चुलीत पेटवायला. हां तेच ना. मी तेच बोलते ना तुम्हाला. मला पाणी पाहिजे का बाऊलमध्ये? मस्त लाल लाल मेन इन्ग्रेडियंट घेऊन चालले. सावकाश हो. तिकडे ठेवा तोपर्यंत. ते साईडला वगैरे ते जळतोय. असू दे. जातो मी तिकडे. हे आता तिकडे शेत ठीक आहे मी इकडे शिकवते. करत हे काय बनवते चिकन पॉपकॉर्न. माझं चमचा घेऊन असं झारा. मी आणते थांब. दिसतोय ना क्रम्स. पाणी कुठे थंड आणलं. मी साधं पाण्याचं केलं. दे ना मला बॉटल. थंड नाही तुमचं गरम आहे पाणी.
लाल होईल ना लाल. खूप पण लाल इकडे बकरे अरे झिंगूर पडतील. एक बॅच काढली मला नमक समजलं का मी दुसरी बॅच करू. व्हाईट व्हाईट दिसतात ते. मसाले टाकले ना त्याच्यावरती. तुमचं गरम हे काय अळणी ना पाण्याची बॉटल त्याच्यात आहे. अळणी सूप पहिले पिऊन घेतोय सगळं. बबलीला आणि गरम पाणी पाहिजे तर तिथे अजून एक बॉटल. नाही तुम्ही आणलंय काय माहित कशासाठी. हे काय कलेजी फ्राय. ठेवा ना धो पाऊस येतोय. इकडे हे काय चिकन आणि हे मटन ना. इथे टाकून दे. हे पण घातलंय. तुम्ही बघा. हा हे खाल्लं. हे दुराचा स्मेल आहे ना. पाऊस बघू शकता. स्टार्टर खाऊन झालेला आहे आणि आता मेन कोर्स रेडी आहे. हे काय आहे? ह्याच्यात मटन, ह्याच्यात चिकन. आहे भरपूर आहे. मॅनेजर साहेब काय बोलताय. ती आणि आली आहे तिकडे पाऊस आहे बाहेर म्हणून. मम्मीच्या पंखा कुशीत बसले. पंखांमध्ये तिने आतमध्ये घेतलंय तिला. हे बघा आमचं मेन कोर्स रेडी आहे. हां बकरीचं दूध भेटेल का. बकरीचं दूध यांना पाहिजे. बकरीच्या दुधाची चहा प्यायचा आहे. एवढंसं पाहिजे. जास्त नका पाठवू. बसा ते ना त्या ताईंना बोलू अगोदर त्यांचं भूक लागेल. बसा ना असू द्या. बसा नाही. हे बघा सगळं कसं झालंय. ते वेळेचे दादा मोठे दादा म्हणून ते तिकडे बसले. आता आम्ही जात आहोत नदीकडे. सगळ्यांनी रेनकोट अम्ब्रेला घेतलेली आहे. मी पण अम्ब्रेला घेतली. कॅमेरा मोबाईल प्रोटेक्ट करण्यासाठी. आणि हे सगळे चालले आहेत बघा. बाकीची गँग पुढे गेलेली आहे. आम्ही
मस्त जेवलोय आता. जेवून पाऊस काही थांबतच नाही, मग आम्ही जंगल सफारी करतोय आता. ॲक्च्युली आमचा फिश पकडायचा प्लॅन होता. आता बघूया तिकडे गेल्यावर पाणी खूप असेल तर मे बी नाही भेटणार. असं पाण्यातून जायचं, मस्त पाण्याची लाईन आहे. पाऊस सकाळपासून येतोय, थांबायचं काही नावच घेत नाही. पाऊस तुम्हाला दिसेल